हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की यांना बोलायचं आहे काहीतरी, कारण तुम्ही सगळ्यांनी मागच्या व्हिडिओला जे कमेंट केले त्याचं उत्तर द्यायचं आहे ना. हां, उठले आता, आवरलंय आमचं, चहा पाणी नाश्ता झालाय, नाही तर बसलोय. ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच, सकाळचं रुटीन. त्यानंतर ते आता कामावर चालले होते, परत त्यांना यायला उशीर होतो, मग आम्हाला व्हिडिओ बनवायला टाईमच भेटत नाही. तिकडं स्वामींचं सॉन्ग वाजते, कॉपीराईट येऊ शकतं, तर मी सॉन्ग बंद करून येते, थांबा. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य हे शक्य करतील स्वामी. आता मी बोलली असती, पण काही लोकांना वाईट वाटेल, जाऊ द्या. मी कोणाला वाईट वाटेल अशी काहीच बोलणार नाही आहे, नाही ते मला हाणतील बाबा, मारतेत मला. मारतेत मला. का लय भांडणं करतो ना आपण. फक्त यूट्यूबवर दाखवायचं नाही ठरवलंय मित्रांनो. भांडणं फक्त यूट्यूबवर दाखवायचे नाही ठरवले, नाही तर लय भांडतो आम्ही. मॅचिंग झालं आज बी. कसं काय मॅचिंग झालं बघा तुमचं शर्ट आणि माझं हे झालं ना, थोडं वाटतंय. तर मित्रांनो, आता मी एक व्हिडिओ टाकला होता की आमचं काय हो ते बोकड्याचं निवेदन विरोबाला दिल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. तर मी यांना विचारलं नाही, काही नाही, काही बी बडबड करत बसली त्या व्हिडिओमध्ये. असं मला वाटलं की असं असू शकतं, त्यामुळे मी ते तसं बोलून व्हिडिओ टाकला. मग भरपूर जणांचे कमेंट्स आले की तू या कास्टमध्ये लग्न केलं का, त्या कास्ट मध्ये लग्न केलं का. तर खरं सांगायचं ना तुमच्या माहितीसाठी, तर जातपात हे मानत नाहीत, आणि मी तर मानत नाही, हे तुम्हाला आधीपासून माहिती आहे. जातपात काही नसते, माणसाची जात एकच आहे, माणुसकी. बरोबर का? बरोबर. माणसात जर समजा कोणत्याही कास्टचा असू द्या, तो त्याच्यात जर माणुसकी नसेल तर त्याच्या कास्टला महत्त्व आहे का? हां, माणसाची जात ही माणुसकी असायला पाहिजे. प्रत्येकाचा रक्ताचा रंग लाल आहे. तुमचं निळं काय, हिरवं पिवळं, हां चॉकलेटी कलरचं आहे का? वेगळं आहे का? हां, नाही वेगळं काय असेल तर सांगून द्या मला, तसं गुलाबी वगैरे नाही का. तर असं सगळ्यांचा रक्ताचा रंग लालच असतो, सगळ्यांची जात एकच असते, माणुसकी. त्यामुळे आम्ही जातपात मानत नाही. आता राहिली गोष्ट, भरपूर जण, आता त्या व्हिडिओचा विषय सोडून द्या, मी काही कोणाच्या कमेंटची उत्तरं देत नाही आहे, पण भरपूर जण विचारत होते की ताई एक प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ बनव, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एखादा व्हिडिओ बनवू आता, कारण त्यांना कामावर जायला पण उशीर होतोय, तरी पण मी हा व्हिडिओ बनवत आहे. थोडंसं टाईम काढा म्हणलं. तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर देऊ, पण एका प्रश्नाचं उत्तर देऊ वाटलं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. ते म्हणजे असं की कास्ट कोणती, कोणत्या कास्टमध्ये लग्न केलं. तर तसं जसं की आधीच सांगितलं आहे तुम्हाला, आम्ही जातपात मानत नाही. तरीही तुम्हाला जर ऐकायचं असेल तर कास्ट सांगायला काय प्रॉब्लेम आहे. त्यांच्या TCवर म्हणा किंवा त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर तीच जात असणार आहे ना, जे त्या कास्टचे आहेत तेच कास्ट असणार आहे ना, बरोबर. तर यांचे डॉक्युमेंट आहेत गावाला. आता बॅगमध्ये आहेत का इथं पुढं बघावं लागेल. तर तुम्हीच सांगा आता, तुम्ही बोला तुमची कास्ट कोणती आहे, कारण मी बोलणं योग्य नाही वाटत मला. आमची कास्ट 96 कोळी मराठा. मग पुरावा दाखवणार ना? पुरावा दाखवतो. बोकडाचं कसं झालं यात्रा, ते लग्नानंतर. असं नीट बसा, नीट बोला, थांबा सारखं तिकडं. हां सांगा, बोकडाचा विषय काय झाला सांगा. तसं नाही बसले तरी चालेल. लोक परत मग अजून कमेंट करतात, लईच प्रेम आहे तुमचं, लईच जीव आहे, तर ते घरात ठेवा ना, आम्हाला कशाला दाखवता, असले बी कमेंट करतील. हां, बकऱ्याचा विषय असा आहे, असं नका बसू तुम्ही, असं नीट बसा, असं जवळ या थोडं. हां आता बोला. बकऱ्याचा विषय असा आहे की ते लग्नानंतर कापतात म्हणतात असं, त्यामुळे आम्ही कोणत्या तरी देवाला कापायसाठी असं कापलं. आम्ही म्हणलं बिरोबाला कापू, असं एक बिरोबाला आम्ही कापलं. म्हणजे त्यात काय पाठचा काय विषय,
काठचा आणि त्याचा काही पाट विषय नाही पाट ना. पाट पाट बोकडाच्या दिवशी पाठ कापतात असं म्हणतात. लग्नाच्या दिवशी नीट बोलाव तुम्ही. ते कट करतील आता. हा कट करीन मी, तुम्ही बोला नीट. ते बोलता बोलतात बघा असं होते, ज्या माणसाला कॅमेरा फेस करता येत नाही, ज्याला सवयच नाही कॅमेरा पुढे बोलायची, तर ते असं होतं. जाऊ द्या, तरी मी शिकवते. लग्नाच्या दिवशी लग्नाच्या पाठ दिवशी कापतात असं प्रथा होती पहिली, मग ते प्रथा बंद झालेली आहे. त्यामुळं लग्न झाल्यानंतर 1 महिन्याभरानं किंवा 15 दिवसानं कोणाच्या त्या इच्छेनं कधी पण कार्यक्रम घेतं बोकडाचा. मग आम्ही ती कार्यक्रम घेतला होता. मग असं पण कार्यक्रम करायचा आहे, मग तसं कोणत्या तरी देवाला कापून करावा म्हणजे असा विषय झाला. उगाच असं घरी बकरा कापून त्याचं जेवण गावाला द्यायचं असतं. गावालाच ना, भावकीमध्ये. हां, भावकी असंच म्हणजे गावाला, जवळच्या पाहुण्याला. जवळच्या पाहुण्याला. ठीक आहे, तर ते द्यायचं असतं तसं द्यायचं जेवण. नसतं तसं काय, मग असंच आपण यात्रा करायची आणि बोलवायचं असतं सर्वांना जेवण्यासाठी. असं असतं असं का? द्यायचं हे बघा, नसतं मला जास्त कोणाला. माहिती नाही, त्यामुळे मला जास्त काही सांगता येणार नाही. अशी माझी इन्फॉर्मेशन चुकते आणि मग तुम्ही चुकीचे कमेंट करता, असंच एक तर मला थोडंसं समजून घ्या. आणि देव असंच करायचा म्हणून हां, केलं म्हणजे होतं उगं आम्ही. काटायचं तर कोणाला, कोणत्या तरी देवाला काटायचं. आता बरेच लोक आहेत जे काळूबाईला पण चालतं का हो. है ना, काळूबाईला, वणीला खाली अगोदर ते म्हणजे कहाणी आहे एक ते देवीची, तुम्ही ऐका. तर तिथं ते वणीला सुद्धा खाली बकरा काटतात, म्हणजे नैवेद्य, वशटचं नैवेद्य, वशटच म्हणतात ना, हम्म. त्याचं नैवेद्य दाखवतात आणि मग देवीची पूजा होते. अगोदर त्या काय राक्षस होतं का ते, काय माहित ना बा. मला जास्त इन्फॉर्मेशन देता येणार नाही, परत तुम्ही तसले कमेंट करू नका. तर काळूबाईला सुद्धा, वणीच्या देवीला, सप्तशृंगी मातेच्या खाली तिथं सुद्धा नॉनव्हेजचं आधी नैवेद्य लागते, तेव्हा ते नैवेद्य नंतर देवीला चढवावं लागते. आता असा विषय असतो. तर ज्याचा त्याचा कास्टचा काही प्रॉब्लेम नसतो, की या कास्टचे लोक या मंदिरात जाणार, त्या कास्टचे लोक त्या मंदिरात जाणार, असा काही विषय नसतो. देव जर जात धर्म मानत नाही, कुठल्या जातीचा व्यक्ती आपल्याजवळ आलं, तर मग आपण माणसं का मानतो? ही जात पात कास्ट आहे ना, लोकांनी बनवलेली आहे. देव म्हणला नाही तू या कास्टचा, तू त्या कास्टचा, असं काही नसतं. त्यामुळे कास्टवरून कमेंट करू नका. त्यांची 96 कुडी मराठा कास्ट आहे, ओपनमध्ये मोडतात. पण ठीक आहे, जिथं मॅटर करते कास्ट तिथं, जसं की एखाद्या एक्झाम्पल देते तुम्हाला. आता समजा नोकरीच्या बाबतीत कोणाला कमी आरक्षण असतं, कोणाला जास्त आरक्षण असतं, तिथं मॅटर करते कास्ट. पण असं रिअल लाईफमध्ये ज्यावेळेस समजा काही प्रॉब्लेम झालं, असं होऊ नये कोणाला, पण समजा दवाखाना आला, काही प्रॉब्लेम झालं, ॲडमिट करायची वेळ आली, आता त्याला रक्त चढवायचं आहे, मग तो विचारायला जातो का त्याला ए पॉझिटिव्ह, म्हणजे तो जर ए पॉझिटिव्ह असेल तर त्याला ए पॉझिटिव्ह किंवा बी पॉझिटिव्ह ब्लड चढवला जातो, बरोबर ना? आणि समजा जो ओ पॉझिटिव्ह असेल तर त्याला ओचंच लागतं, दुसरं कोणतं लागत नाही, आहे ना? तर मला असं वाटतं, मग आपण त्यांना विचारतो का, हा ओ पॉझिटिव्ह रक्त शक्यतो भेटत नाही लवकर, आणि भेटलाच तर मग हा कोणत्या जातीचा आणला? आता त्याला त्याचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतो. तो रक्त कोणत्या जातीचा आणला हे महत्त्वाचं नसतं. ओ पॉझिटिव्ह कोणत्याही कास्टमध्ये राहू शकतो, आपल्याला सांगता येतं का? त्यामुळे जातपात महत्त्वाची नसते, असंच बोलू ना. मला सांगा तुम्ही, हां, माणुसकी महत्त्वाची असते. परत तुम्ही मला म्हणणार आहे अशीच बोलली आणि तर तशीच बोलली. यांच्याच मनाने व्हिडिओ काढते बरं का मी, माझ्या मनाने आधी मी काही बी बोलायची तशी बोलत नाही आहे. हे रागवतात मला, असे बोलतात का, असं व्हिडिओ काढतात का, कट करते असं करते का? नुसतं कॅमेऱ्यामध्ये बघत नका जाऊ, ते बी कमेंट करतात लोक. ते म्हणतात नुसतंच कॅमेऱ्यामध्ये बघतोय माणूस, काय घोड आहे असं म्हणतात. काही घोळ नाही. बोलता येत नाही का म्हणते, नुसतंच कॅमेऱ्यामध्ये टुकूर बघत राहते, असं बोलतात. कमेंट आले होते 2-3. बोलले पाहिजे, लोक बोलले पाहिजे, का गप्प आहे, का नाराज आहे, मग विचारलं पाहिजे. मग हां, मग म्हणून शांत राहता, म्हणून शांत राहायचं. म्हणजे होऊनच टॉपिक द्यायचा का लोकांना बोलायला? हां, लोकांनी कमेंट केल्यानंतर आपण जरा बोलता येतं जास्त. हो अगं बाई, काय करू नये बाई, यांचं काय बी बोलायला लागले आता बघा. तुम्ही नाहीच बोललेलं बरं राहील, तुम्ही तोंडच पण ठेवायचा. अवघड आहे बाबा. तर आता ते कामावर चालले होते, उगं त्यांचं मागं लागून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण मग नाही त्यांना टाईम भेटत. परत संध्याकाळी काल मला बोलले होते मी संध्याकाळी आल्यावर बनव व्हिडिओ, परत काही शक्य झालं नाही. मग आता हा टाईम काढून व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की त्यांची खरी कास्ट कोणती आहे. त्यानंतर अजून बरेच प्रश्न, हा गावाबद्दल पण विचारत होते, तर जास्त गाव असं डीपमध्ये तर नाही सांगू शकत. असं मला नको वाटते, बिचारे तिकडे साधे भोळे गरीब लोक आहे आमच्या घरचे, उगं द्यायचं कोणी त्रास विनाकारण. त्याच्यामुळं तुम्हाला तर माहिती येईल आपले दुश्मन कमी नाहीत, त्यामुळं जरा नको वाटतंय मला. बाकी आम्ही पुन्हा दुश्मन किती आहेत तुझे बघू तर आम्हाला. हां, दुश्मन किती आहेत? दुश्मन सगळेच दे ना आहेत, नंबर, direct विनाकारण WhatsApp दुश्मनी आता. करते तो लोक. करू दे ना, ज्याला घ्यायचे त्याला घेऊ दे ना.
दुश्मनाशिवाय मजा आहे का जगायला जीवनात? हा तसं नाही हो, दुश्मनाशिवाय नाही, जळणाऱ्यांशिवाय. तेच जळवायचं लोकांना. आपण असं काहीतरी करायचं की जे लोकांना वाटतं ना तुम्ही अशाच करता तशाच करता, उलट तेच करायचं, तेव्हा लोक जळतात. अजून त्यांना असं वाटतं की अरे आम्ही बोलतो तरी हे असेच करतात. दुश्मनी नाही करायची हो कोणाशी, जळवायचं. आपण होऊन नसती करायची, समोरच्याने घेतली. मी करत नाही, मी कोणाशी दुश्मनी करत नाही, लोक माझ्याशी उगत दुश्मनी करतात. मग काय करायला पाहिजे? दुश्मनी घेत असतात, आपण स्वतःहून थोडीच जात असं की माझ्या दुश्मन माझ्याशी दुश्मनी होतो म्हणून असं म्हणतो का? काही तर झालं थोड्या किरकोळ कारणावरून काही दुश्मनी करते, ठेवतात मनात आणि नंतर काटा काढते. असले बी लोक असते. तर बरोबर का नाही? बरोबर आहे. बाय मग बाय. तर परत कास्टबद्दल बोलू नका. आणि राहिली गोष्ट गावाची, तर सांगली जिल्हा आहे ना. हां, सांगली जिल्ह्यामध्ये करगणी तालुका आहे ना. आटपाडी तालुका आहे. सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यामध्ये कुठला तरी एक गाव असेल, पण तिकडचं गाव आहे. बोलले का? बोलले ना. सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात कुठला तरी एक गाव असेल, जास्त लोड घेऊ नका कोणतं गाव आहे, बस तिकडचंच आहे. करगणी जवळ आहे गाव म्हणले. तर गाव कुठला का असो ना, आम्ही पुण्यात राहतो. म्हणजे पुण्यात पण नाही राहत, पुण्यात नाही येत ना हे आळंदी, पुण्यात नाही एकदम पुण्यात येत प्रॉपर. पुण्यात तिकडं झालं हडपसर, कात्रज, स्वारगेट, ते पुणे झालं. भोसरी पणच झाले. भोसरी पुण्यात आहे. बरं ठीक आहे, पिंपरी चिंचवड साईडला आहे भोसरी, बरोबर का? हां, तर पिंपरी चिंचवड साईडला राहतो आम्ही. याच्या पलीकडं काय सांगू शकत नाही. अजून काय सांगायचं? अजून कोणते प्रश्न होते? तुम्ही कमेंट वाचत राहता, तुम्हाला माहिती की नाही वाचले कमेंट? लय कमेंट वाचायची सवय तुम्हाला? वाचत नाही, बघितलं सोनारी 10-15 दिवसात कमेंट कोणाची. होय का? 10-15 दिवसच नाही बघितले ना, फक्त आधी बघितले ना. आधी बघत, आता सोडून दिली, सवय झाली आता. कोणी काय करा म्हणणं काही फरक नाही आता, है ना. असं असतं, नवऱ्याने जर बायकोला खंबीर साथ दिली तर लोक तिकडं काही का म्हणा, काय फरक पडत नाही आम्हाला, नाही का? काहीच फरक पडत नाही. उगं बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, है ना. बसा इथं, बसा ना. बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, आम्हाला काही फरक पडत नाही कोण काय बोललेलं, कारण आम्ही देवाच्या नजरेत चांगले आहो, आम्ही आमच्या नजरेत चांगले आहो, आम्ही आमच्या फॅमिलीच्या नजरेत चांगले आहो. आम्हाला एवढंच पाहिजे, कारण आम्हाला आमच्या फॅमिलीसोबत राहायचं नाही की लोकांसोबत. त्यामुळे लोक काय बोलतात, लोकांची ज्यांची ज्यांची जशी जशी मानसिकता आहे ते तसेच विचार करतात. कारण प्रत्येकाची बुद्धी अशी लई तेज चालेल असं नाही आहे, कोणाची बुद्धी कमी राहते, कोणाची जास्त राहते. माझ्यासारखी का? हो, तुम्हाला जरा जास्त बुद्धी आहे. कमी तुला जास्त आहे. हो का? हो, असं कमी जास्त राहते कधी कधी, समजून घ्या. सॉरी, मोबाईल पडला होता हसून. तर असं असतं, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला जेवढी बुद्धी आहे तेवढं त्या दिमागाच्या हिशोबाने लोक बोलतात. त्यामुळे आपण कमेंटवरून कोणाला हे करू शकत नाही. आणि तुम्ही पण आम्हाला व्हिडिओवरून जज करू नका, हे असं असेल तसं असेल. मयंकला कशाची कमी करतो का आपण? तरी मयंकबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट करता की तुम्ही दोघंच खाता, त्याला देत नाही. तर असं होईल का? आता मुलांचा करिअर असतो, सोशल मीडिया कशी आहे आम्हाला माहिती, मग त्याला सोशल मीडियावर न दाखवण्याचं कारण हेच आहे की सोशल मीडिया वाटते तेवढी चांगली नाही, चांगली बी आहे, फक्त वापर करण्याची पद्धत पाहिजे. पण त्याला सोशल मीडिया स्टार नाही बनवायचं आम्हाला, त्याचं काहीतरी वेगळं करिअर घडवायचं. त्यामुळे आम्ही सोशल मीडियापासून लांब ठेवतो. आणि तो सर्वस्वी प्रश्न आमचा आहे, व्हिडिओमध्ये घ्यायचा की नाही घ्यायचा. लोकांनी सांगायचं काय, घे किंवा नको घेऊ, नाही का? बरोबर का? तुम्ही कॅमेराकडे परत बघायला लागले तसेच. मी बोलते तर तुम्हाला बरोबर. म्हणजे मी बोलते म्हणून असं टुकुर टुकुर बघत राहता का? का आवडतं तुझं बोलणं जरा. हो का? म्हणून लाईव्हला यायचे का? हे लाईव्हला यायचे मिस्टर महादेवराव. उकाना घ्या, उकाना घ्या, सगळे म्हणत होते उकाना घ्या. मी घेतला होता उकाना, तुम्ही घ्या आता. नाही येते 8वा काहीतरी लग्नात घेतला होता तो. घ्या. काय घेतला तर? डब्यात डबा काय घेतला तर? डब्यात काय? लाडू. डब्यात काय काय माहिती, लक्षात नाही आला ना. डब्यातलं खाल्लं काय? डब्यात डबा, डब्यात केक, असं का? डब्यात डबा, डब्यात केक. करिश्मा माझी परत. तर मित्रांनो, आता हे उकाना घेणार आहेत बघा. परत
हां परत. डब्यात डब्बा, डब्यात केक, बायको माझी करोडमध्ये करोडमध्ये एक. करोडात एक. मी म्हणू का आता उकाना? हं. उकाना सगळेजण म्हणत होते उकाना घ्या उकाना घ्या. हम्म. मला एवढे उकाने येत नाही. मी काही मोबाईलवर बघून पाठ करत नाही. उगं काहीतरी कुठलं इकडचं तिकडं जोडते. जमलं तर जमलं, ट्राय करून बघते. उकाना घ्या. मला लग्नानंतर बी सगळे म्हणत होते मला उकानाची ना. मग मी मोबाईलमध्ये सर्च करून बघून घेतलं होतं. पण तरी पण आता ट्राय करते. कसं उकाना काय होता माझा उकाना लग्नात घेतलेला? हां, तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी, असंच ना? तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी. महादेवरावांमुळे माझ्या आयुष्याला आली गोळी, असंच ना? आयुष्यात आली गोळी. तर असं असतं. उकाने आम्हाला दोघांना बी येत नाही, तरी तुमच्यासाठी घेतला. उकाना आवडला असल्यास आम्हाला लाईक करून सांगा, छान कमेंट करत जा आणि कसे व्हिडिओ बनवू ते बी सांगत जा. हे सपोर्ट करतात मला व्हिडिओसाठी. कमेंट करू नये. हां, वाईट वाटतं. वाईट कमेंट करणाऱ्यांना सुट्टी दिली जाणार नाही. शिव्या घालणार काय तुम्ही? तसलं करू नका. साधे भोळे दिसता, साधे भोळेच राहा. लई तुम्हाला लोक दाजी चांगले आहेत, दाजी साधे भोळे आहेत, दाजी गरीब आहेत, खूप सुंदर आहेत, असा नवरा भेटायला नशीब लागते. करू नका. हां, असा नवरा भेटायला नशीब लागते असले कमेंट करते. तुमच्या मला काही म्हणू द्यावं लोकांनी, पण तुमच्याबद्दल एवढे भारी कमेंट करतात ना लोक का विसरूच नका. हां, हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. नाही पण करते हे खरे लोक, छान कमेंट करते तुमच्यासाठी. ओके, लय मोठा जिगर आहे म्हणतात तुमचा. बाय बाय बाय. जिगरीबाज माणूस आहे म्हणतात. वैतागले आता ते. तर चला मग व्हिडिओमध्ये समजलं असेल तुम्हाला मला काय सांगायचं होतं. तर प्लीज परत असल्या कमेंट करू नका. कास्ट वगैरे काय नसतं. आणि त्यानंतर गावाचं नाव पण सांगितलं, आम्ही कुठं राहतो ते पण सांगितलं. अजून काही प्रश्न असतील तर सगळे प्रश्न तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगा. सगळे प्रश्नांची लिस्ट बनवेल मी आणि एक चांगला व्हिडिओ बनवू आम्ही, त्याच्यावर पूर्ण प्रश्नांची उत्तरं देऊ. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.